गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावाला जोडणारा हा पूल 40 वर्षापासून बनलेला असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। 8-8 दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे शिक्षण घेणारी मुलं, कामानिमित्त जाणारे मजूर आणि भाजीपाला विक्रीकरिता जाणाऱ्या मजुरांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो आणि 25 किलोमीटर फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी जाता येतं। यामुळे या कुवाढास नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करत आमरण उपोषणाला प्रहार संघटना बसली आहे। आमगाव तालुका आणि सालेकसाचा तालुका लगतच असलेल्या धानोली, पिपरटोला, मरारटोला या गावाला जाण्याकरिता कुवाढास नाला वाघ नदीच्या जवळ असल्याने या नाल्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून येथील नागरिकांना पावसाळ्यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो। अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ह्या नाल्यावर पाणी असल्याने अनेक दिवस ताटकळत राहावं लागतं। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना सुद्धा या नाल्यावर पाणी असल्यामुळे 25 किलोमीटरचा लांब फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी जाणं येणं करावं लागतं। यालाच कंटाळून येथील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिक आमरण उपोषणाला बसलेले असून या नाल्याचे बांधकाम करण्यात यावे आणि कायमस्वरूपी परिसरातील समस्या सोडवण्यात यावी याकरिता प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आणि परिसरातील गावातील नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। आता शासन आणि प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। हा कुवाढास नाला पिपरटोला आणि चिष्टोला याच्या मधामध्ये आहे आणि इथं जो आपला जो रफ्ता जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी 35 ते 40 वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशन मध्ये आलेला आहे। इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे। इथं आपला गाव आमगाव मधून 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे। इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात। इथं कसं आहे, जसं आपला गावामध्ये शिक्षण जे आहे 5वी 6वी 7वी पर्यंत आहे। 7वी 8वीच्या नंतर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आमगाव झालिया जावं लागते आणि पावसाळ्यात इथं कसं आहे, जसं पाऊस भरपूर पडला की या पुला, आता हे तुम्ही पूल पाहत असाल, या पुलावर भरपूर 8-8 ते 10-15 दिवस डुबलेला राहते। याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं भरपूर नुकसान होते आणि इथं जो पब्लिक जो आहे आपला पिपरटोला, मरारटोला या गावामध्ये छोटे मोठे शेतकरी आहेत, व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांना आठवड्यात मार्केटला जावं लागते। त्या पावसाळ्यात जर पूल बंद राहिला तर इथच्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होते आणि आमगाव जाण्याचा मार्ग इथं आपल्याला आहे नाही। जर आमगाव जायला लागलं तर आपल्याला 8 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला 25 ते 30 किलोमीटर करून जावं लागते। आम्ही आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 ला पिपरटोला आणि चिष्टोला या गावामध्ये जो अतिशय जीर्ण असलेला पूल आहे आणि कमी उंचीचा जो पूल आहे, तो पूल ची जे उंची आहे ते वाढवण्यात यावी आणि नवीन पूल बांधकाम झाले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेले आहे। यावेळेस कोणी अधिकारी वगैरे आले का? नाही, सध्या तर कोणी अधिकारी आलेले नाही आहे आणि आमचा जो आमरण उपोषण आहे तो चालू आहे। हा जो कुवाढास नाला आहे हा इथे ऍक्च्युअली पूल बनलेला नाही आहे, हा एक रपटा आहे आणि हा रपटा जीर्ण झालेला आहे। मी या गावात 8 वर्षापासून नोकरी करतो, इथे हेडक्वार्टर करून राहतो आणि गाववाल्यांची समस्या खूप अवघड आहेत। इथले उच्च शिक्षणाला जाणारे मुले हे 10-10 दिवस कॉलेजला जात नाही, ते घरी राहतात, त्यांच्या मागे समस्या आहेत। इथे माडी समाज जास्त असून दर दिवशी ते व्यापार करण्यासाठी बाजाराला जातात आणि अशा प्रसंगी ते 10-10 दिवस घरी बसून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो। तरी शासनाला विनंती आहे, मी गावकऱ्यांनी मला बोलावलं उपोषणाला, सर थोडा वेळ या, गावची समस्या, माझी शाळेची समस्या आहे, विद्यार्थ्यांची समस्या आहे, तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा उंच पूल बांधावा। यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असून सुद्धा ह्या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे। जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा एखाद्या कोणी जर बिमार पडला
तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम उपचारच करता कुठं नेऊ शकत नाही. त्यांच्याकरता खूप समस्या आहे. शेतीप्रधान आपला गाव असल्यामुळे कसं आपल्या लोकांना ये जा करण्याकरता जसा मार्केट जायचं आहे, कुठेही जायचं आहे. एखादी महिला जसे गरोदर आहे तिला आपल्याला दवाखान्यात जर न्यायचं आहे ते तिच्या प्रसूतीकरता आपल्याला दुसरी साधन नाही आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण असून सुद्धा याच्यावर कमीत कमी 15-15, 20-20 दिवस सतत पाऊस जात राहते. त्याच्यामुळे जसे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत ते इथून प्रवास करतात, ते 5-6 किलोमीटरवर जी कावरामांची शाळा आहे तिथंही जातात. त्यांच्या कमीत कमी 20-20 दिवस समजा ते शाळेला जातील, नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते. तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी काहीतरी येऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या पूलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया.